अपूर्वा मॅडमचा आज 3rd डे प्रॅक्टिस करायचा. बघा आज 3rd डेला मॅडम कशा चालवते. ठीक आहे, आरामात. अजून थोडी पुढे घेऊ आणि मग टर्न करू. पुढे जागा आहे ना. दोन दिवस आम्ही रोडला प्रॅक्टिस केली, पण तिथं थोडासा बॅलन्स व्यवस्थित येत नव्हतं, गाड्या चालू होत्या. मग तिसऱ्या दिवशी आम्ही आज गाडी ग्राउंडवर आणली. तसं ग्राउंडवर पटकन बॅलन्स येईन आणि बॅलन्स आला की पुढच्या स्टेप पण शिकता येतो. जर तुम्हाला रोडमध्ये शिकायला भीती वाटत असेल तर तुम्ही अशा खाली ग्राउंडवर प्रॅक्टिस करा. ग्राउंडवर पटकन बॅलन्स येत असतो. आता टर्न करा, तिकडं हँडल करा. हां, स्लो टर्न करत राहा. स्लो ब्रेक सोडा, स्लो ब्रेक. हां, ठीक आहे. काही नाही. स्लो ब्रेक सोडत चला. थोडीशी टर्निंगला वागते गाडी. मॅडमचे थोडेसे पाय पुरत नाही, त्याच्यामुळे गाडी पकडायला पण थोडंसं स्टॉप. टर्न झाली, छान टर्न झाली. नजर समोर. गाडीहून उठून जाताय तुम्ही, गाडीहून उठू नका. अशी रोडला जर गाडी शिकायला जमत नसेल तर ग्राउंडला अशी प्रॅक्टिस करा. ग्राउंडला प्रॅक्टिस केली ना तर गाडी थोडी कॉन्फिडन्सनी चालवायची डेअरिंग येते. हँडल तिकडे स्ट्रेट. दोन दिवस आम्ही रोडला प्रॅक्टिस केली, पण तिथं थोडंसं मॅमला गाडी असल्यामुळं प्रॅक्टिस एवढी खास होत नव्हती. मग आज ग्राउंडवर घेऊन आले तर ग्राउंडवर कसं थोडं पटकन बॅलन्स येऊन जाईल आणि रेसची थोडी डेअरिंग येते. जितकी जागा जास्त असली तेवढी आपण रेस करतो गाडी. अपूर्वा मॅडमची आज 3rd डे प्रॅक्टिस आहे. सावकाश ब्रेक, सावकाश लावायचा. जास्त जोरात ब्रेक लावला की असं चाक घासतं. जोरात ब्रेक दाबला की टायर असं स्लिप होतं. ब्रेक दाबायच्या वेळेस वाकायचं नाही, गाडी पॅक पायावर पकडायची. ब्रेक दाबायच्या वेळेस तुम्ही असं वाकायचं नाही, गाडीला पायावर कंट्रोल करायचं. तुम्ही नकळत उठल्या जाते आणि मग अशी गाडी वागती. बॅलन्स हातांवर येतो म्हणून गाडी अशी थोडीशी हे होऊन जाते. ठीक आहे, आरामात. रेस झाली तरी ब्रेक सोडायचा नाही. अचानक जर अशी रेस झाली तर डायरेक्ट तुम्ही ब्रेक सोडून नका देऊ. ब्रेकला कंटिन्यू. गुड. वाकून नका देऊ फक्त. आता गाडी थांबवताना वागती आहे, वाकून नका देऊ. टर्न. आता स्वतः टर्न पण करायला लागले 3 दिवसामध्ये. छान टर्न करते बघा. तिसऱ्या दिवशीची प्रॅक्टिस कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगू शकता.
आणि मॅडमच्या 2 दिवसाच्या प्रॅक्टिसमध्ये आणि आजच्या प्रॅक्टिसमध्ये काही फरक वाटतो आहे का? तुम्ही जर रोज व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये फरक जाणवण की डेली प्रॅक्टिसने किती फरक पडतो रोज रोज. 3 दिवसात त्या अशा मोकळ्या एकट्या चालवत आहे ग्राउंडवर. आज जस्ट आत्ताच चालू केलेली गाडी, तर आजचा पूर्ण दिवसाची प्रॅक्टिस होऊस तर चांगली गाडी येईल. तर उद्या 4 डेला तुम्हाला कळेल कशी प्रॅक्टिस होती. रोज डेली प्रॅक्टिसने इम्प्रूव्ह होतं. हे बघा 1-2 राऊंडमध्येच थोडंसं अंतर वाढायला लागलं. गुड. फक्त थांबवताना थोडी मिस्टेक होती आहे. थांबवताना त्या काय करते, उठून जाते गाडीवरून. ब्रेक दाबायच्या ऐवजी डायरेक्ट उभं राहून जातात. थोडंसं नकळत उठल्या जातं गाडीवरून, म्हणून अशी गाडी वागती. त्यांचं ते क्लिअर झालं की गाडी कंटिन्यू पण जाईल. छान चालवते आहे. फक्त आता ते थांबवण्यात त्यांचं थोडंसं हे करावं लागेल. प्रॅक्टिस थांबताना त्यांना भीती वाटते आणि भीतीने त्या उठून जातात गाडीवरून. तुम्ही पण अशी प्रॅक्टिस करत आणि उठत असाल तर पहिले गाडी सोडायची नाही आहे. गाडीहून तुम्ही जितक्या वेळेस उठणार तितक्या वेळेस तुमचे पडण्याचे चान्सेस वाढतात. त्याच्यामुळे तुम्ही ब्रेक दाबायच्या वेळेस गाडीहून उठू नका. न कळत तुम्ही उठल्या जातं, तुम्हाला कळत पण नाही तुम्ही उठले म्हणून. तुम्ही असे व्हिडिओ बघून शिकू शकतात की आपण कसं उठल्या जातो. तर मॅडमच्या पण लक्षात येत नाही आहे की त्या उठल्या जात आहे न कळत. पण आता मी सांगते त्यांना कशी गाडी परत पायावर पकडायची. हे बघा असं डिसबॅलन्स होऊन जातो. मग गाडी एका साईडला झुकून जाते, एका पायावर जास्त बॅलन्स येतो आणि पडल्यासारखं वाटतं आपल्याला, आणि पडू पण शकते असं. जर तुमचं बॅलन्स एका पायावर कंटिन्यू असं जात असेल तर तुमचे पडण्याचे चान्सेस पण असतातच. टर्न करा, तिकडं नका जाऊ, टर्न करा माझ्याकडं. हां, टर्नची पण प्रॅक्टिस होती आहे. 2 दिवसात तर तुम्ही टर्न करायला शिकतात गाडी. ब्रेक लगेच सोडून नका देऊ. ब्रेकवर हात राहून द्या. टर्निंगच्या वेळेस पूर्ण ब्रेक सोडायचा नाही, स्लो ब्रेक सोडत सोडत टर्न करायचा. ब्रेक लगेच सोडायचा नाही, पूर्ण थोडा थोडा ब्रेक सोडत चला. गुड, व्हेरी गुड. हे बघा असं ब्रेकवर तुमचं कंटिन्यू लक्ष पाहिजे आणि हात पण ब्रेकवर पाहिजे की तुम्हाला पटकन ब्रेक दाबताच आला पाहिजे. टर्निंगला पूर्ण गोल टर्न केलं आहे. गुड. ब्रेक दाबायच्या वेळेस फक्त नॉर्मल उठले जाते, ते उठू नका तुम्ही. नजर समोर ठेवा आणि चालू द्या कंटिन्यू. अपूर्वा मॅडमला 3 दिवस झाले प्रॅक्टिसला आणि खूप छान केली 3 दिवसात. 3 दिवसात जर एवढी गाडी आली ना तरी पुष्कळ आहे, खूप आहे. ठीक आहे, बाय बाय. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आमची प्रॅक्टिस तर चालूच राहील. जस्ट मी तुम्हाला एक थोडंसं व्हिडिओ टाकला आहे. अशीच प्रॅक्टिस आमची चालू राहील. ठीक आहे, बाय बाय.